या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीचा वाढदिवस असतो आणि त्याच निमित्ताने लक्ष्मीच्या घरी जयंत आलेला असतो। जयंत लक्ष्मीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। लक्ष्मी जयंतला सांगत असते, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते। परंतु जयंत म्हणत असतो, आई मी इथे बसायला नाही आलोय, आपल्याला लगेच बाहेर जायचं आहे। यावर लक्ष्मी विचारत असते, बाहेर कुठे आणि हे कसं शक्य आहे? यावर जयंत म्हणतो, का तुम्ही तुमच्या मुलाबरोबर बाहेर नाही येऊ शकत का? लक्ष्मी म्हणते, नाही तसं नाही, खरं सांगू का, तुमचे सासरे बुवा आहेत ना, त्यांच्याबरोबर मला बाहेर जेवायला जायचं आहे। मग ते कधीही येतील, मग आम्हाला लगेच जावं लागेल ना? जयंत म्हणतो, करेक्ट आहे, त्यांनीच मला इथे पाठवलंय। त्यानंतर जयंत म्हणतो, बरं झालं तुम्ही आवरलं नाही आहेत, हे घ्या, हे कपडे सुद्धा तुमच्या बर्थडे सरप्राईजचा भाग आहे। आणि तो ते कपडे लक्ष्मीच्या हातामध्ये देतो आणि लक्ष्मीला म्हणतो, आई तुम्ही पटकन रेडी व्हा। लक्ष्मी म्हणत असते, पण ह्यांनी मला फोन कसं काय काही सांगितलं नाही? जयंत म्हणत असतो, तुम्ही मुलगा मानता ना मला, मग तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? त्यानंतर लक्ष्मी म्हणत असते, बरं हे पण ना किती करतात माझ्यासाठी, आणि ती रेडी व्हायला निघून जाते। दुसरीकडे भावना, सिद्धू आणि विश्वा तिघेही लक्ष्मीच्या बर्थडेसाठी डेकोरेशन करत असतात। इतक्यातच सिद्धूच्या घरचे सगळेजण घरी येतात। आजी म्हणत असते, काय रे संपत, घाडे पाटलांचं आपलं घर सार्वजनिक कामांसाठी भाड्याने द्यायचा व्यवसाय सुरू केलाय का रे? यावर संपत भाड्याने? अगं आई, यातली मला काहीच कल्पना नव्हती। पुढे आजी म्हणते, काय रे, या घराचं भाडं देण्याची ऐपत तरी आहे का या दळवींची? नेहमीप्रमाणे हेही आपल्याला उपकारच करावे लागतील असं म्हणून आजी केलेलं डेकोरेशन खराब करत असते। आजी पुढे म्हणत असते, मला न विचारता कोणी परवानगी दिली हा कार्यक्रम करण्यासाठी? त्यावर सिद्धू म्हणत असतो, आजी परवानगी ना दुसऱ्यांच्या घरात घ्यावी लागते, माझं ना हे हक्काचं घर आहे, फक्त माझंच नाही भावनाचं सुद्धा। आजी म्हणते, वा क्या बात आहे सिद्धिराज, बायको घरात येते न येते तोच, हिच्या त्या दरिद्री घरच्यांसाठी पायघड्या घालायचं सुरू झालं का तुझं? आजी टिचक्या मारून सिद्धूला म्हणते, हे सिद्धू, हे सर्व लगेच साफ करायचं, हा लगेच साफ करायचं असं सांगून आजी तेथे चिटकवलेलं हॅपी बर्थडेचं डेकोरेशन खराब करायला जात असते। एवढ्यातच सिद्धू आजीचा हात आजी खूप रागाने सिद्धूला बघत असते। सिद्धू शांतपणेच म्हणतो, आजी वय काय तुझं, या वयात असं रागवणं, सतत चिडचिड करणं बरोबर आहे का? नाही तूच म्हणतेस ना, गाढे पाटलांचं घर, एवढं मोठं घर, मग एवढं मोठं घर आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुला, काय त्रास होतोय तुला? आणि जर त्रास होतच असेल ना तुला, तर जाऊन खोलीत बस ना। यावर आजी म्हणते, लाज नाही वाटत तुला, माझ्याच घरात माझ्याच खोलीत डांबतोयस मला? सिद्धू म्हणतो, अगं आजी मस्त आयडिया आहे ग, तू मला आधी डांबलं होतं, असं मी तुला डांबतो म्हणजे फिट्टम फाट। आजी रागाने सिद्धू असं म्हणते। सिद्धू आपल्या आजीला शांतपणे आपल्या रूम मध्ये बस असं म्हणत असतो। त्यानंतर संपत पुढे येऊन जोराने सिद्धू असं म्हणतो, परंतु सिद्धू म्हणतो, भांडण आता मला खरंच खेळायचं नाहीये, अजिबात खेळायचं नाहीये, खरंच मला वेळ नाहीये। तुम्हाला जर या कार्यक्रमात आनंदाने सहभागी व्हायचं असेल तर कुशाल व्हा, आणि जर व्हायचं नसेल तर प्लीज तुमच्या रूममध्ये जा। त्यानंतर रागानेच आजी सिद्धूला, बघून घेते मी तुला असं म्हणून तेथून निघून जाते। विश्वा इकडे म्हणत असतो, लक्ष्मी काकूंना 2 जावई आहेत, एक जयंत आणि एक हा सिद्धू, किती जमीन आसमानाचा फरक आहे या दोघांमध्ये। आपल्या बायकोसाठी कसा स्टँड घ्यावा हे सिद्धूकडून शिकायला हवं। माझं लग्न होईल तेव्हा माझ्या बायकोसाठी मी हा असाच नवरा व्हायचा प्रयत्न करेन। दुसरीकडे इन्स्पेक्टर श्रीनिवासला म्हणत असतात, अहो दळवी साहेब, एवढं टेन्शन घेऊ नका, अहो सुमडीत सगळ्याची विल्हेवाट लावायची असती तर तुम्ही आम्हाला फोन कशाला केला असता? अहो उलट तुम्ही तर पोलिसांना मदत करताय। इन्स्पेक्टर पुढे म्हणतो, जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा तेव्हा तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल। श्रीनिवास हो असं म्हणतो। त्यानंतर तो इन्स्पेक्टर हवालदाराला म्हणत असतो की दळवी साहेबांचं वय लक्षात घेता सगळा घटनाक्रम त्यांच्याकडून व्यवस्थित लिहून घ्या आणि सगळं त्यांच्या कलाने होऊ द्यात। त्यानंतर श्रीनिवास म्हणत असतात, साहेब एक विनंती करायची होती तुम्हाला, आमच्या चित्रगुप्त साहेबांचे अंत्यसंस्कार नीट व्हायला हवेत साहेब। श्रीनिवास म्हणत असतो, चित्रगुप्त साहेबांना मुलगा आहे, मला असं म्हणायचं होतं की, परंतु इन्स्पेक्टर श्रीनिवासला पुढे काही बोलूच देत नसतो आणि या पुढचं सगळं कायद्याने होईल असं। जयंत इकडे लक्ष्मीला भावनाच्या घरी घेऊन आलेला असतो। लक्ष्मीच्या डोळ्यांना पट्टी लावलेली असते। त्यानंतर लक्ष्मी पट्टी खोलते आणि समोर बघते तर भावना असते। भावना लगेच आपल्या आईला हॅपी बर्थडे विश करते। त्यानंतर तेथे वीणा सुद्धा असते।
भावना आपल्या आईला आत घेऊन येते. एवढ्यातच सगळेजण समोर येतात आणि लक्ष्मीला बर्थडे विश करत असतात. त्यानंतर तेथे सिद्धूची आजी सुद्धा येते. सिद्धूची आजी म्हणते, वा क्या बात है, क्या बात है. जावयाला आपल्या तालावर कसं नाचवायचं हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे. काय वशीकरण केलंय हो तुम्ही आमच्या सिद्धूवर? तुमच्या शब्दाबाहेर जात नाही तो. नाही म्हणजे कसं आहे ना, अगदी स्वतःच्या आईचं पण एवढं ऐकत नाही तो. सिद्धू म्हणत असतो, आजी काकूचा वाढदिवस आहे आज. आज तरी जरा चांगलं बोल. आजी म्हणते, अरे हो वाढदिवस ना, कुणीही आमच्या घरात यायचं आणि काहीही करायचं आणि आम्ही गप्प बसायचं. सिद्धू म्हणतो, आजी तुला चांगलं बोलता येत नाही ना, फक्त आशीर्वाद दे बस झालं. आजी म्हणते, अरे हो बरी आठवण करून दिलीस, विसरलेच होते मी. आता मी तुला एक आठवण करून देते सिद्धू. जेव्हा मोठी माणसं लहान माणसांच्या समोर येतात ना, तेव्हा लहान माणसांनी त्यांच्या पाया पडण्याची एक पद्धत आहे, बरोबर ना लक्ष्मी देवी? आणि मग पाया पडल्यानंतर मोठी माणसं त्यांना आशीर्वाद देतात. यावर लक्ष्मी म्हणते, माफ करा. हे असं सगळं बघितल्यानंतर माफ करा चुकलेच असं म्हणून लक्ष्मी आजीला नमस्कार करायला जात असते. एवढ्यातच आजी बस असं म्हणून मागे होते. आजी म्हणते, काय आहे ना हे कृतीत नको, मनात असावं लागतं, मनात. काहीही असो, तुम्हाला आणि तुमच्या लेकीला परमेश्वर सद्बुद्धी देवो असं म्हणून आजी रागानेच तेथून निघून जाते. त्यानंतर सिद्धूची आई लक्ष्मीजवळ येते आणि म्हणते, लक्ष्मीताई वाईट वाटून घेऊ नका हा, आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. लक्ष्मी म्हणत असते, मला खरंच माहीत नव्हतं तुमच्या घरात हे सगळं. यावर सिद्धूची आई म्हणते, नाही तुम्ही खरं तर थांबा इथे, आणि हा सोहळा आमच्या घरात आहे याचा मला खूप आनंद आहे असं म्हणून सिद्धूची आई आले हा असं म्हणून तेथून निघून जाते. त्यानंतर अधिराज सुद्धा लक्ष्मीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तोही तेथून निघून जातो. लक्ष्मी सिद्धूला म्हणत असते, सिद्धू अरे जिथे आपण वाढदिवस साजरा करतोय तिथल्या लोकांना जर आनंद वाटत नसेल तर हे सगळं नको करायला आपण. यावर सिद्धू म्हणतो, काकू हे घर कोणाचं आहे? माझं. तुला इकडे कोणी बोलवलंय? मी. मग तुझा जबराट जावय आणि तुझी लाडकी लेक बोलतायत ना की वाढदिवस इथेच साजरा होणार, तर मग इथेच होणार, संपला विषय. यावर भावना बोलते, आई खरंच आपण करूया ना वाढदिवस साजरा. सिद्धिराजची खूप इच्छा होती तुझ्यासाठी हे सगळं करायची आणि आम्हाला सगळ्यांनाच इच्छा आहे, प्लीज. त्यानंतर वरद आणि आनंदी सुद्धा तेथे येतात. लक्ष्मी म्हणत असते, भावना अगं सगळे इथे आहेत परंतु हे कुठे दिसत नाही आहेत. भावना म्हणत असते, अगं आई येतील एवढ्यात. लक्ष्मी श्रीनिवासची काळजी करत असते. एवढ्यातच जयंत म्हणतो, आई तुम्ही काळजी करू नका, मी फोन करून बघतो बाबांना असं म्हणून जयंत फोन घेऊन बाहेर येतो. एवढ्यातच श्रीनिवास तेथे येतो. जयंत श्रीनिवासला म्हणत असतो, बाबा आलात तुम्ही, चला पटकन आत चला. परंतु श्रीनिवास तेथेच थांबतो. जयंत पुन्हा रिटर्न येतो आणि म्हणतो, बाबा काही झालंय का? श्रीनिवास म्हणत असतो, नाही काहीच नाही. श्रीनिवास जयंतला काहीही सांगत नाही. त्यानंतर श्रीनिवास म्हणत असतो, अरे मला इथे संपतरावांच्या घरी का बोलवलंय? जयंत श्रीनिवासला आत बोलवत असतो. श्रीनिवास आत येतो. श्रीनिवास म्हणत असतो, लक्ष्मी आज तुझा 60वा वाढदिवस आहे. लक्ष्मी मी कुठून आलोय, आज काय काय झालंय हे तुला कसं सांगू? हे सांगायची ही वेळ नाही आहे. आज तुझा आनंदाचा दिवस आहे अगं. त्यानंतर श्रीनिवास लक्ष्मीजवळ जातो. लक्ष्मी म्हणत असते, केव्हापासून मी तुमची वाट बघते. श्रीनिवास लक्ष्मीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. लक्ष्मी म्हणत असते, बघा ना केवढी मोठी तयारी केली आहे या मुलांनी. श्रीनिवास म्हणत असतो, तुला हे सरप्राईज आवडलं ना? लक्ष्मी म्हणत असते, हो आवडलं. एवढ्यातच तेथे भावनाची ताई येते आणि म्हणते, बाबा तुम्ही आम्हाला कधी असं सरप्राईज नाही दिलं, मला, भावनाला, जानूला. हे ऐकून सर्वजण शांत होतात. एवढ्यातच आनंदी येते. आनंदी लक्ष्मीला म्हणत असते, आजी तुझ्यासाठी खूप सारे गिफ्ट आहेत. त्यानंतर तेथे सांताक्लॉज येतो. सिद्धू सांताक्लॉज बनून आलेला असतो. पुढे पार्टीला सुरुवात होते. पहिला आनंदी आणि वरदचा डान्स होतो. सर्वजण आनंदी आणि वरदचं खूप कौतुक करत असतात. त्यानंतर एका एकाचा डान्स परफॉर्मन्स चालू होतो. हरीश आणि सिंचना हे दोघेही ये इश्क हाय बैठे बिठाए जन्नत दिखाए हां या गाण्यावर डान्स करतात. त्यानंतर संतोष आणि वीणा हे दोघे परफॉर्मन्स करतात. त्यानंतर वेंकी आणि आरतीचं नाव घेतलं जातं. त्यानंतर एक एक जण आपापला परफॉर्मन्स सादर करत असतो. पुढे भावना आणि सिद्धू हे दोघे परफॉर्मन्स करत असतात. भावना आणि सिद्धू हे टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात या रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करतात.
त्यानंतर श्रीनिवास भावनाला म्हणत असतो, भावना, सिद्धू, तुम्ही लक्ष्मीचा ज्या प्रकारे वाढदिवस साजरा केला ना, त्या प्रकारे मी कल्पना सुद्धा करू शकलो नसतो. यावर सिद्धू म्हणतो, नाही नाही काका, जर खरं सांगायचं झालं तर हे फक्त मी आणि भावनाने नाही केलंय, तर जयंत आणि विश्वा या दोघांनी सुद्धा खूप मदत केली आहे. त्यानंतर सिद्धू विश्वाला आवाज देऊन समोर बोलवून घेतो. सिद्धू म्हणत असतो, खरं सांगायचं ना तर या सगळ्या प्लॅनची आयडिया ना विश्वाची होती. यावर लक्ष्मी म्हणते, काय सांगतोय विश्वा, इतकं छान वाटतंय मला. जानू नंतरही तू या कुटुंबाशी नातं तोडलं नाहीस. काय बोलू बाळा, तुझे खूप आभार. पुढे लक्ष्मी जयंतला म्हणत असते, जयंतराव हा जानूचा मित्र. जयंत म्हणत असतो, हो आय नो. लक्ष्मी विश्वाला म्हणते, खूप बरं वाटलं तुला इथे बघून. पुढे सिद्धू म्हणतो, इतर फॅमिली मेंबरसारखा आता विश्वा डान्स करणार आहे. विश्वा समोर जातो. त्यानंतर हरीश म्हणत असतो, आपल्याबरोबर आहे असा कलाकार जो प्रेमात फार वेडा झालाय, म्हणजे मितवा पिक्चरमधला शिवम, म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका विश्वा. त्यानंतर सिंचना म्हणते, आणि आपला विश्वा शिवम बनून एक रोमॅन्टिक परफॉर्मन्स देणार आहे. पुढे सिंचना विश्वाला म्हणत असते, शिवम बनून तू एकटाच परफॉर्मन्स देणार आहे की कुणी आहे? विश्वा समोर बोट करतो. त्यानंतर जान्हवी छान ड्रेस घालून, तोंडाला मास्क घालून तेथे आलेली असते. जयंत म्हणत असतो, विश्वाची तीच एंगेजमेंट झाली आहे, त्याची बायको त्याला साथ द्यायला आली आहे. जान्हवी स्टेजवर येते. लक्ष्मी जान्हवीला बघून तिच्याजवळ बघतच राहते. जान्हवी म्हणत असते, मितवा. विश्वा म्हणतो, फ्रेंड, फिलॉसॉफर, मित्र, तत्वज्ञ. जान्हवी पुन्हा म्हणते, मितवा. विश्वा म्हणतो, मी तुझा, तू माझी. त्यानंतर विश्वा आणि जान्हवी दोघेही मितवा या गाण्यावर रोमॅन्टिक परफॉर्मन्स देतात. डान्स करत असतानाच जान्हवीचा मास थोडासा खाली येतो. श्रीनिवास इकडे लक्ष्मीला म्हणत असतो, आपल्या जान्हवीची मैत्री पाहिलीस ना, अगं तिने किती गोड मित्र बनवले. हा विश्वा तर आपल्या फॅमिलीचा मेंबरच झाला. तुला आठवतंय का, जेव्हा आपल्या बँकेची केस चालू होती तेव्हा बँकेच्या बाजूने साक्ष द्यायला हा कोर्टात आला होता. यावर लक्ष्मी, हो आठवतंय असं म्हणते. त्यानंतर जान्हवी तेथून धावतच निघून जाते. सर्वजण टाळ्या वाजवून जान्हवी आणि विश्वाचं कौतुक करत असतात. लक्ष्मी म्हणत असते, अरे विश्वा, ही अशी का गेली? विश्वा, आमची ओळख तरी करून द्यायची होती ना. विश्वा म्हणत असतो, नंतर ओळख करून देईन ना, डोंट वरी. त्यानंतर सिद्धू म्हणतो, हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या प्रकारे पार पडू शकला याचं श्रेय जातं विश्वाला. भावना म्हणत असते, खरंच विश्वा, आज ना हे सगळं ऑर्गनाईज करायला तू मदत केलीस, त्यामुळे हा कार्यक्रम खूप छान झाला. अजून एका गोष्टीसाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. जानूला जसा आईचा वाढदिवस साजरा करायचा होता ना, तो प्लॅन तिने कॉलेजमध्येच केला होता आणि त्या सगळ्याचे डिटेल्स तिने फक्त तुलाच सांगितले होते. तू आम्हाला सांगितलंस ना, त्यामुळे आम्हाला हे सगळं करता आलं, त्यामुळे खूप थँक्यू. यावर विश्वा म्हणतो, वेलकम भावनाताई. जयंत इकडे म्हणत असतो, मला सांगितलेल्या डिटेल्स जानूने विश्वाला पण सांगितल्या होत्या. लक्ष्मी म्हणते, खरंच विश्वा, काय रे, बघ ना, तुझ्यामुळे आज जानूला जसा माझा वाढदिवस साजरा करायचा होता तसा आज करता आला. काय बोलू बाळा, आज तुला बघून असं वाटतंय की माझी जानूच इथे आहे. असं म्हणत असताना सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं.